तसंही ती बाई ना खूपच वाईट आहे. वरवर किती गोड वाटते ती. वरून का गोड वाटतात तुला? हो पण ती फारच वाईट आहे. पण मोनिका ताई, तुम्ही बरोबर बोलल्यात. आपण खरंच घाई नकोच करायला, नाहीतर सगळं आपल्याच अंगाशी यायचं. आणि तसंही तिला जो काही गोंधळ घालायचा आहे ना नवीन, तो घालू देत. आपण तिला ना मोकळीक देऊया, म्हणजे तिचा पुढचा काय डाव असेल ना ते आपल्याला अगोदरच कळेल. बरोबर आहे तुमचं, आणि हेही बरोबर आहे की आपल्याला घाई करून चालणार नाही. पण त्या डॉक्टरांनी जे इंजेक्शन आणलं होतं ते आपण बबलू दादांसोबत लॅबमध्ये पाठवलंय ना. रिपोर्ट्स येतील तेव्हा कळेलच आपल्याला. खाते पटवून वहिनी, बबलू दादा रिपोर्ट्स. हे काय रिपोर्ट आणले ना? माऊली वहिनी, मोनिका वहिनी बरोबर बोलल्या. ए, मी नेहमीच बरोबर बोलते. विषारी 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 केमिकल याच्यात. तुम्हाला सांगतो, हे जर इंजेक्शन सारंगीला दिलं असतं ना तर जागच्या जागी. काय? मोनिका ताई, थँक्यू. तुम्ही देवासारखे धावून आलात. तुमच्यामुळे सारंग वाचलेत आज. खरंच मोनिका ताई, तुमचे आभार कसे मानू ना तेच कळत नाहीये मला. अगं काही काय बोलताय तुम्ही? आभार वगैरे कसले मानताय? हे माझंच घर आहे ना, माझेच माणसं आहेत. मी हे सगळं माझ्या घरासाठी, माझ्या माणसांसाठी केलं. या घराने ना आजवर मला भरभरून खूप काही दिलंय. त्या सगळ्याची एक छोटीशी परतफेड केली असं मी मानते. आणि या ना सगळ्याचं मला खूप समाधान वाटतं आता. बबलू दादा, मला सांगू, करा जितकं हवंय तितकं कौतुक करा, भरपूर कौतुक करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या जर माझ्या वाटेत कोणी आडवं आलं ना तर एकेकाला हेच इंजेक्शन द्यायला मी पुढे मागे बघणार नाही. कारण माझा खेळ अजूनही संपलेला नाहीये. कोण आहे? कोण आहे? राजकुमार सर, घाबरले मी. घाबरायसारखं काय? राजकुमार सर, सगळे झोपलेत घरात. तुम्ही अचानक आलात तर घाबरणारच ना. माझंच घर आहे ना, मी कधी येऊ शकतो नाही का? हो, तुमचंच घर आहे, पण मला मोनिका त्यांनी काही कळवलं नाही. हा, तिला सरप्राईज द्यायचं होतं. ऍक्च्युली मलाच सरप्राईज मिळाला तुला इथे बघून. प्लेझंट सरप्राईज आहे. सारंग कसा आहे? शुद्धीवर आला का तो? नाही, शुद्धीवर नाही आल्यात. होतील बरे. चल आपण त्याला भेटू. नाही नाही, तुम्ही दमून आलात ना, तुम्ही आराम करा. उद्या या त्यांना भेटायला. तुम्हाला काही खायला हवंय का? वाजले बघ किती, झोपतो. ठीक आहे. तुझा मुलगा पण आलाय ना तुझ्या बरोबर? हां, मोनिकाने मला सांगितलं की तुझा मुलगा पण आलाय. काय नाव त्याचं? अबीर. अबीर. वाढदिवसाच्या दिवशी भेटला होता. मग ते सगळं घडलं, काही बोलताच आलं नाही.
आहे ना तो? हो आहे इथे. भेटतो उद्या सकाळी मी त्याला. गुड नाईट. गुड नाईट. मार्क पण मरायला गेलाय कुठे? काय बडबडतोयस एकटा? हे घे चहा. बापरे, तू चहा घेऊन आलीस? मेंदळ्यांची होणारी मालकीण चहा घेऊन आली. शॉकिंग आहे माझ्यासाठी. उठल्या उठल्या टोणे मारायची गरज आहे? एक तर इतक्या दिवसांनी घरी आलास, मला कळवलं सुद्धा नाही येताना. रात्री एकदम भूतासारखा आला. तुझी मुलगी, तुला मुलगी हे विसरलेलास का तू? ती शुभ्रा बिचारी डॅडा कुठे डॅडा कुठे डॅडा कुठे किती वेळा विचारत होती मला. तिला तरी भेटायचं होतं ना. ती गेली तू उठायच्या आधी शाळेत. काय प्रॉब्लेम होता? काय तू बंद ठेव तुझं. पीर 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 सरप्राईज म्हणतात याला. ते आल्यानंतर मी सरप्राईज झालो. ती सावलीच एकदम समोर आली. मी फोनवर सांगितलं नव्हतं का तुला? सावली इथे येऊन स्थिरावली येते. मनाची तयारी नव्हती ना तिला एकदम. असो बरं, ते सगळं सोड. सावली बिलवीचं जाऊ दे. तू ज्या कामासाठी गेलेलास ते झालं का कम्प्लीट? कुठलं? हां, ते 80% कम्प्लीट. 80? इतकं काम बिघडलं ना पण सगळं. इथलं काय बिघडलं? ओ अच्छा, सारंगचा ऍक्सिडेंट. कसा काय झाला मोनिका? सारंगचा ऍक्सिडेंट कसा काय झाला? मला काय माहित. तू अरे यार, असं तुला विचारलं तरी तू खरं थोडं सांग. खंड्या मेला माहिती आहे ना तुला? काय? अबीर, अबीर उठ, उठ. अरे वा 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 वा, बरं झालं तुम्ही उठलात. माझं काम हलकं झालं आता. आई. सोड. मला बोलायचं नसतं. मी नाराज असतो तुझ्यावर. तू एकटीच सुपरहिरोशी बोलत असतेस सारखी. आम्हाला भेटू पण देत नसतेस. तो आम्हाला विसरूनच केली असतेस. अरे बाळा, असं काय? अबीर, सुपर हिरो आजारी आहेत ना बाळा, मग त्यांची काळजी घ्यायला नको का? सावली टीचर, अबीर बरोबर बोलतोय. तुम्ही आम्हाला बाबाला भेटूच देत नाही. तुम्हीच भेटता. आम्हाला विसरलं वाटतं तुम्ही. ओवी, तुला तुझ्या बाबांना असं अंथरुणावर पडलेलं बघायला आवडतंय का? मग तुला तुझे बाबा पूर्वीसारखे हसणारे, तुझ्यासोबत आनंदाने खेळणारे, तुला संध्याकाळी फिरायला घेऊन जाणारे हवेत की नाही? हो, मला बाबा सोबत खेळायचंय. खूप मज्जा करायची. मग आता आजारी आहेत की नाही ते? त्यांना आरामाची गरज आहे. इथे बघ, तुम्ही सतत त्यांना भेटायला गेलात, त्यांच्याशी बोलायला लागलात तर त्यांना त्रास नाही का होणार? म्हणून मी भेटू देत नाहीये तुम्हा दोघांना. बाळा, तुझे बाबा जेव्हा बरे होतील ना, तेव्हा सगळ्यात आधी तुलाच भेटते. आणि मला तुलाही. पण तोवर दोघांनी एक काम करायचंय. तुमच्या सुपर हिरोसाठी तुम्ही विठुरायाकडे प्रार्थना करायची. ठीक आहे. चला आता खूप झाल्या सुट्ट्या. आता आज शाळेला जायचंय. चला आवरा. चला लवकर.